आबा एक चायनीज लाव रे. तू काय घेतो रे? अरे हो आबा, अरे तू पहिले रेट तर पाय. अरे हो, भारतात चायनीज विकतोय ना, रेट चायनाच्या लावतोय का? साल्या भारतातून चायना पर्यंत मारत मारत गिजान तुले. कंट्रोल मजनू कंट्रोल. ए बाय, तुले माझ्या हिसाबाने पैसे देईन मी. सूपचे 10 रुपये, मंचुरियनचे 15 रुपये, आणि तू चायनावरून आलाय ना तर त्यासाठी चायनीजचे 20 रुपये देईन मी. पण भाई, आपण जे पण बोलले त्याला घंटा बी समजलं नसेल. अरे हो, तुमच्या बुद्धीचा फटाका. तेवढे बी काम पैसे देतोय. हे घे 200. वरण बट्टे खाई घे जा. कावा गाडी थांबवा. हे कुठे गिडे घे चालले तुम्ही माले? त्या बाऊले ज्या गावाले पोर पाहायला जाणं होतं ना, त्याच गावाला घे चाललाय तुले. ते ना पण गावाकडे एवढे किडे बैल ठेले, 1000 किलोमीटर मरणं पडतंय त्याला पोर पाहायला. स्वतःने एवढे किडे पाडी ठेवले ते नाही दिसता, लोकांच्या बरोबर दिसता. काय काय बोलली तू? काही नाही, गाडी चालवा. गाडी थांबवा. आता काय झालं? मला भूक लागलीये. आता या जंगलात काय खाला आणतो मी तुले? एक काम कर, मला डोकं खायचे. ते मी रोज खाते, आज काहीतरी वेगळं खाणं आहे. काय खाणं तुले? माले ना नूडल्स खाणे. हे घे. कावा हे तर सेम नूडल्स सारखं लागतंय. हा मग लागणार आहे. एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन? सर, मी जॉब साठी अप्लाय केलं होतं. आपल्याकडे जागा खाली आहे ना? पण ऑफिस मध्ये नाहीये. मग कुठे सर? माझ्या हृदयात. जी कित्येक वर्षापासून तुझी जागा माझ्या हृदयात खाली ठेवली होती. सर, तुम्ही उत्तर नाही दिलं. माझं हो आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पण सर, तुम्ही सांगितलंच नाही माझं काम काय असेल. मी कामावरून थकून घरी आलो की तुझ्या हाताचा एक पाण्याचा ग्लास आणून देशील, आणि स्वयंपाकात वरंबट्टी, वांग्याची भाजी, भरीत, तुला जे आवडेल ते पूर्ण खानदेशी पदार्थ बनवशील. माझ्या आई वडिलांची सेवा करशील, आणि थोडक्यात म्हणायचं म्हटलं म्हणजे माझं संपूर्ण घर सांभाळशील. अरे ओ तुझ्या बुद्धीचा फटाका. मी काय तुझी कामवाली बाई नाहीये. हे लग्न झाल्यावर ना तुझ्या बायकोला सांग. अरे सगळं करायसाठी बायकोच तर नाहीये.